न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। मृत मुलींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 लाखाची स्वतःकडून मदत जाहीर केली। सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील 2 मुलींचा दूषित पाण्याने मृत्यू झाल्याचा आरोप होता। नंतर आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कुटुंबियांची भेट घेतली। सोलापुरात 2 बालकांना जीव गमवावा लागला ही फारच दुर्दैवी घटना आहे। त्या अनुषंगाने त्यांच्या कुटुंबियांना भेट दिलेली आहे। खूपच गरीब कुटुंबातील 2 बालक होते। यामध्ये आणखीन एका मुलीची तब्येत सिरियस होती, मात्र सुदैवाने तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा आहे। सध्या त्या मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र आवश्यकता भासली तर सगळ्यात बेस्ट खासगी रुग्णालयात उपचार देण्यासंदर्भात सूचना दिल्या गेल्या आहेत। मी यातील प्रत्येकी बालकांच्या कुटुंबियांना प्रति 1 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री महोदयांनी या बालकांच्या प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। या घटनेच्या तळाशी जाणे गरजेचे असून याबाबत चौकशी करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत। याबाबत तातडीचा मदत कक्ष उभा करण्याच्या सूचना दिल्या असून यामध्ये आरोग्य खातं, महापालिका आणि पोलीस खात्याचे लोक यामध्ये राहतील। त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कायमस्वरूपी चालू करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। ज्या भागामध्ये गटरीच्या पाण्यामधून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन गेलेल्या आहेत त्यात बदल करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधीही पूर्तता करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। खूपच दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि 2 बालकांना जीव गमवावा लागला आहे। या अनुषंगानं त्यांच्या कुटुंबियांना भेट दिलेली आहे आणि कुटुंबियांसोबत चर्चा केली। खूपच गरीब कुटुंबातली 2 बालकं होती। अजून एका मुलीची तब्येत सिरियस होती, पण आता सुदैवानं तब्येतीत सुधारणा होते। त्या शासकीय हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार चालू आहे। आवश्यकता भासली तर सगळ्यात बेस्ट खाजगी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ऍडमिट करण्याची सूचना आताच आपण दिलेल्या आहेत। आणि दोन्ही जे बालकांनी जीव गमावलेला आहे त्यांची परिस्थिती पाहता खूपच हलाखीची परिस्थिती आहे। सन्माननीय आमदार कोटे साहेब जाऊन भेट दिली, त्यांनी काही मदत केली आणि मी स्वतः पालकमंत्री म्हणून नाही, पण एक परिस्थिती बघितल्यानंतर प्रति बालकाला 1 लाख रुपयाची मदत करण्याचा मी निर्णय घेतला। आणि त्याच वेळी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी मी येताना गाडीत SMS केला होता आणि त्यांच्याशी चर्चा झाली। मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने मला SMS केलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी 2 बालकांना 5-5 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि तातडीने तसा प्रस्ताव आयुक्त महोदयांना पाठवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्या कुटुंबांना मदत या निमित्तानं होईल। विषय आहे की जीव जाणं मदत करणं हा एक वेगळा विषय झाला, परंतु या घटना का घडल्या या संदर्भात तळाशी जाणं आवश्यक आहे। त्या अनुषंगानं मी स्वतः पाहणी केली की जे गटरचं पाणी आहे त्यामधूनच पिण्याच्या पाण्याच्या पाईप जातात आणि त्यातून काही दूषित पाणी झालं का याच्या तातडीनं चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पाण्याचे नमुने आरोग्य खात्याने याच्याकडे पाठवलेले आहेत, त्या पाण्याचे नमुने तपासतो आणि प्रशासनाला आपण स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की याच्या मुळाशी पोचावं लागेल आणि त्या अनुषंगानं काय घडलं तर उपाययोजना करता येतील। त्याच्यापैकी कुठलीही गोष्ट न लपवता जी परिस्थिती घडली आहे त्याच्या मुळाशी जाऊन आपण त्याचा निष्कर्षापर्यंत गेलो तर त्याच्या उपाययोजना आपल्याला करता येतील। त्या अनुषंगानं सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत। तातडीचा एक मदत कक्ष आपण त्या ठिकाणी उघडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्या ठिकाणी आरोग्य खात्याचे लोक राहतील, त्या ठिकाणी महापालिकेचे लोक राहतील आणि पोलीस खात्याची लोक राहतील की तातडीने जर तसं आणखीन कुणाला लक्षण दिसलं तर तातडीने त्याच्यावर उपाययोजना आपल्याला करता येतील। त्या अनुषंगानं सूचना दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक आपला दवाखाना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, तो कायमस्वरूपी चालू करण्यासंदर्भातच्या सूचना आपण दिलेल्या आहेत। परंतु हा विषय जेव्हा आपण बघतो तेव्हा आणखी काही गोष्टी करणं आवश्यक आहे। माननीय आयुक्त महोदयांशी मी कालही बोललो होतो, आत्ताही बोललो, तर त्यांचं म्हणणं आहे की जे गटर आहे, गटरमध्ये जे पिण्याच्या पाण्याची पाईप आहे त्या पाईप बाहेर काढणं तातडीने आवश्यक आहे। त्याचे वेगळे पाईप करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं शहरात ज्या ठिकाणी अशा स्लम एरिया झोपडपट्टी आहे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गटरच्या पाण्यातून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत त्या तातडीनं त्या बाहेर काढण्याच्या संदर्भात काही जे पैसे लागतील, आता आयुक्त महोदयांनी 2 दिवसात सर्वे केलेला आहे, साधारण 2 कोटी रुपयाची आवश्यकता आहे। मी तातडीनं कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की 2 कोटी रुपयाची व्यवस्था आपण तातडीनं उद्या परवापर्यंत आपण करतोय आणि तातडीने टेंडर काढून ते पाईपलाईन दुरुस्त करायचा आपण निर्णय घेतलेला आहे। आणि या अनुषंगाने ज्या उपाययोजना करता येतील, आरोग्य खात्याला सांगितलं की सगळ्या टेस्ट 8 दिवस त्या भागातल्या सगळ्या लोकांच्या टेस्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून एखाद्याला काही प्राथमिक
लक्षणं दिसून आली तर त्यावर तातडीने उपचार करता येईल अशा सगळ्या सूचना प्रशासनाला आपण दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं प्रशासन कारवाई करेल. मी आपणाला क्लिअर सांगितलेलं आहे आणि आत्ता बैठकीत बापू होते आणि आम्ही सगळेच होतो. बैठकीत प्रशासकीय अधिकारी होते. कुठल्याही परिस्थितीत झालेली घटना का झाली हे लपवायचं कारण नाही. जर ते न लपवता आपण निष्कर्षापर्यंत पोहोचलो तरच उपाययोजना करता येतील. त्यामुळे उपाययोजना करायच्या असतील तर वास्तव आपल्याला समजायला पाहिजे. तशा सूचना दिलेल्या आहेत आणि तातडीनं तसे रिपोर्ट मागवलेले आहेत. रिपोर्ट आले की मी आपल्याशी चर्चा करेन. हा जो बदल आहे शहरात तेवढ्या भागापुरता आहे का पूर्ण शहरामध्ये अशा पद्धतीचं काम केलं जाईल? आता जर तातडीनं आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी गटर आणि पिण्याची पाईपलाईन एकाच याच्यातून जाते त्या ठिकाणी पण तातडीच्या उपाययोजना केलेल्या आहेत. परंतु शहराचा विषय म्हणाल तर शहरातली अंतर्गत पाईपलाईनच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जवळजवळ 895 कोटी रुपयाच्या योजनेला मंजुरी दिलेली आहे. पहिल्या टप्प्यातले 100 कोटी रुपये आता येतील. आत्ताच मी आयुक्त महोदयांशी बोललो की तातडीने त्याचा सर्वे करून टेंडरची प्रक्रिया कंप्लीट करून काम चालू करायचं आहे. पण पुन्हा या समस्या उद्भवल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीनं टेक्निकली आपल्याला स्ट्रॉंग योजना बनवायला लागेल आणि त्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत. तर लवकरच आपण या शहरातली अंतर्गत सगळी पाईपलाईन आपण बदलण्याचा निर्णय घेतला. स्थानिकांचा आरोप असा आहे की करताना प्रशासनाला अडचण होते, अतिक्रमण खूप आहे. लोकांना काय आवाहन कराल? माझी सगळ्यांनाच आपल्या मार्फत माझं म्हणणं आहे की जो विषय आहे अतिक्रमण किंवा शहराच्या विकासामध्ये आड येणारं अतिक्रमण त्यातून काही दुर्घटना घडतात असे अतिक्रमण लोकांनीच करू नये आणि जरी कुणाचे असतील तर त्यांनी काढून घेण्यासंदर्भात माझी सगळ्यांना सूचना विनंती राहील आणि आवश्यक असेल त्या ठिकाणी प्रशासनाला सूचना दिल्या जातील की त्यांनी ते अतिक्रमण काढून. स्थानिकांचा आरोप जो आहे तो दूषित पाण्यामुळे जो आहे तो मृत्यू झाला आहे आणि प्रशासनाला असं सांगते की डेंग्यूमुळे जे आहे ते काय नेमके एकही रुग्ण डेंग्यूचा आढळून आलेला नाही. मी क्लिअर आपल्याला सांगतो. पाणी दूषित आहे असूही शकतं पण त्याचे रिपोर्ट आपण तातडीने मागवलेले आहेत. पण डेंग्यूनं मृत्यू झालेले नाहीत. बहुतांश असं दिसतंय प्राथमिक याच्यात दिसतंय की ते पाण्यातच दोष असावा असं दिसतंय परंतु अजून निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलेलो नाही. कधीपर्यंत? आज उद्या तर पोचायला लागेल. म्हणजे काय साहेब महत्वाचा विषय असा आहे की यापूर्वी तिथल्या नागरिकांनी किंवा अनेक शहरातल्या वेगवेगळ्या नागरिकांनी ज्या आहेत तक्रारी दिलेल्या आहेत. मात्र महापालिका प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत ते अधिकाऱ्यांचं म्हणत नाही पण जे कर्मचारी आहेत ते कुठेतरी काम चुकार करताना एकंदरीत पाहायला मिळतात आणि त्याचा फटका नागरिकांना बसतोय. अशांवरती काही विशेष कारवाई असणार आहे का? नाही, आताच आम्ही बैठकीमध्ये या संदर्भात थोडी चर्चा झाली. जर या व्यवस्थेमध्ये कुणी अडवा आला कुणामुळे जर प्रॉब्लेम निर्माण झाले तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. भाऊ, काल सोलापूर जिल्हा कारागृहातले काही कैद्यांना घेऊन रस्त्यावरती पाहण्यासाठी केलं गेलं. त्यानंतर जेल प्रशासनाचे नियम वगैरे जेलची नियमावली ते वेगळा भाग झाला. पण जेलची अवस्था आपण जर पाहिली तर 550 कैदी आहेत. 2-3 दिवस त्यांना पाणी नाही आहे पिण्यासाठी. तिथं देखील पाण्यासाठी हाल होत आहे. म्हणजे त्यांच्या देखील पाण्याची व्यवस्था आपण करू शकत नाही. जानेवारी पासून प्रस्ताव पेंडिंग आहे त्यांचा. कालच मला या संदर्भातली माहिती मिळालेली आहे. मी जेल प्रशासनाशी चर्चा करेन, महापालिकेच्या आयुक्ताशी चर्चा करेन आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी करता येईल या संदर्भात आपण नक्की व्यवस्था करायचा प्रयत्न आपण करू. आणि हे गंभीरच आहे. म्हणजे अशा पद्धतीनं काय घडणं गंभीर आहे पण तातडीनं त्या संदर्भातल्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि जेलची पाण्याची व्यवस्था नक्की होईल. आपण बाकीचा जो जेल प्रशासनाचा विषय आहे तो माननीय मुख्यमंत्री मोदयांशी मी बोलेन. यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट. इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट.